खापरखेडा तालुक्यातील बिना संगम गावाच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेलं बेमुदत आमरण उपोषण अखेर यशस्वी ठरलं आहे। सामाजिक कार्यकर्ते भिवा तांडेकर यांच्या नेतृत्वाखाली 18 मार्च पासून सुरू असलेलं आंदोलन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आलं। वेकोली प्रशासनाने पुनर्वसनासाठी आवश्यक असलेले 9 कोटी रुपये 25 मार्च पूर्वी जमा करण्याचं लेखी आश्वासन दिलं आहे। तसेच वादग्रस्त 4.26 हेक्टर जमिनीचा मोबदला सीबीआय न्यायालयात जमा केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। भानेगाव ओपन कास्ट कोळसा खाणीमुळे बिना संगम आणि भानेगाव येथील अनेक कुटुंबे प्रभावित झाली होती। त्यापैकी बिना संगम गावाच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। मात्र भानेगावच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे। दरम्यान लवकरच प्रशासन, वेकोली आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन उर्वरित मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। खापरखेडावरून देशोन्नतीचे प्रतिनिधी वैभव काकडे यांचा रिपोर्ट। गावठाणाच्या बाहेर दाखवले असल्यामुळे त्यांना गावठाणाचे नियम लागू होत नाही, त्यांना दुसरे नियम लागू होतात। जे तसंच करताय त्याला जवळपट्ट्यावर त्याला गावाच्या बाहेरची वस्ती म्हणते। जसं WPN मध्ये केलं आपण, नियम तोच आहे, नियम तोच लागेल, फक्त जरा गावाच्या बाहेर आहे एवढंच म्हणलं। नियम गावाच्या बाहेर नियम असा आहे, ज्या गावात बसलेला कुठलाही 2011 पूर्वी बसला की 2018 पहिले त्याचं सर्वांचं घर प्लॉट घर झाला। ज्या घराचे 1 लाख रुपये बनले असताना त्याला पण 2.5 लाख भेटले। महत्वाची भूमिका आज आमच्या रामटेक लोकसभाचे खासदार साहेब आहे श्यामकुमारजी बर्वे भाऊ यांचे खूप खूप धन्यवाद। यांनी आज जे ठाम भूमिका जे घेतली आहे आणि खरंच अशी ठाम भूमिकेमुळेच आपल्या गावाला आज आपल्याला काहीतरी लिखित स्वरूपात आपल्याला काहीतरी मिळालेलं आहे। खूप खूप धन्यवाद भाऊ, खूप खूप धन्यवाद। काय भाऊ आवाज दो हमें, आवाज दो हमें, आवाज दो हमें।